धनंजय, अतिशय दुःखद बातमी खरं तर समोर येते आहे. आपण पाहायला गेलं तर एक दानशूर व्यक्ती म्हणून रतन टाटा यांचा आदरानं उल्लेख केला जातो. त्यांनी खरं तर आपल्या संपत्तीतील 65% संपत्ती ही दान केलेली होती. त्यांच्या समाज कार्याबद्दल नेमकं काय सांगाल? धनंजय, तर दुःखद अशी बातमी आपण सध्या पाहतोय. उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. वरईच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होतील. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांचं अंतिम दर्शन सुद्धा सर्वसामान्यांना घेता येणार आहे. तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडे जाऊया. तर धनंजय, अतिशय दुःखद बातमी आपण सध्या पाहतोय. उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. खरं तर पाहायला गेलं तर एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा नेहमी आदरानं उल्लेख केला जातो. त्यांनी आपल्या संपत्तीतील जवळपास 65% ही संपत्ती दान केलेली होती. त्यांच्या समाज कार्याबद्दल नेमकं काय सांगाल? गौरी, आपण जर पाहिलं तर जगप्रसिद्ध असलेले रतन टाटा यांचं काल अर्थात त्यांची प्राणज्योत मालवली आणि फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण देशाला या गोष्टीची हळहळ पाहायला मिळते. कारण की एक कोहिनूर हिरा ज्याला आपण म्हणतो तो भारताचा गमावलेला कुठेतरी पाहायला मिळतोय. आणि जर आपण त्यांच्या कारकिर्दीबद्दल गौरी बोलायचं म्हटलं तर रतन टाटा ज्यांनी देशाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये एक महत्त्वपूर्ण वाटा उचललेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि यामध्ये त्यांनी त्यांच्या संपूर्ण या कारकिर्दीमध्ये अनेक सामाजिक कार्य केले. खऱ्या अर्थाने सामाजिक गोष्टींमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. त्यामधले एक म्हणजे जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं गौरी, आपण जर पाहिलं तर कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी त्यांनी हॉस्पिटल जे आहे रुग्णालय सुरू केलं सुरुवातीच्या काळामध्ये. आणि नुकतंच म्हणजे त्यांच्या आता निधनाच्या काही वर्ष आधी त्यांनी प्राण्यांसाठी सुद्धा रुग्णालय सुरू केलं. म्हणजे गौरी, संपूर्णरित्या जर आपण पाहिलं तर सजीव जे मानव असतील किंवा सजीव प्राणी असतील यांच्यासाठी प्रत्येकासाठी उभे राहणारे आणि प्रत्येकाला सर्वसामान्यांना या ठिकाणी मदत करणारे रतन टाटा आपल्याला पाहायला मिळत होते. त्यांनी त्यांच्या संपत्तीमधला 65% जे आहे ते समाजकार्यासाठी उपयोगात आणलेले देखील आपल्याला पाहायला मिळेल. असे हे रतन टाटा होते ज्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. देशाच्या दृष्टीने सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांनी महत्त्वाची भूमिका जी आहे ती बजावलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि मी सध्या त्यांच्या या निवासस्थानाबाहेर आहे. अनेक जण जे आहेत त्यांच्या परिवारातले असतील, त्यांचे जे जवळचे असतील ते या ठिकाणी येताना आपल्याला गौरी या ठिकाणी पाहायला मिळतात. रतन टाटांनी आजपर्यंतचा जो गौरी प्रवास केलेला आहे तो अगदी विनम्रतापूर्ण आपल्याला पाहायला मिळाला. चिकाटी होती त्यांच्यात, एक दूरदृष्टी जी आहे ती रतन टाटांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. आणि एक अतिशय प्रतिष्ठित असे ते कुटुंबातील सदस्य सुद्धा होते. आणि या सगळ्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते फक्त टाटा समूहापुरतं नाही तर जगभरात प्रत्येक उद्योग समूहामध्ये त्यांचं नाव होतं. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या नावाचा उल्लेख हा केला जात होता. त्यांचं कौशल्य जे आहे ते अगदी आपल्याला पाहायला मिळत होतं. अत्यंत यशस्वी अशी कारकीर्द जी आहे ती रतन टाटांची आपल्याला गौरी पाहायला मिळाली. आणि त्यामुळे त्यांनी अनेक जे टाटा समूहामध्ये जर आपण गौरी पाहिली तर अनेक ब्रँड जे आहे किंवा अनेक गोष्टी ज्या आहे, अनेक कंपन्या ज्या आहेत त्या त्यांच्या यशस्वी पातळीवर पाहायला मिळालेल्या होत्या. जर आपण एक गोष्ट पाहिली तर गौरी, एअर इंडिया जी त्यांच्या टाटा समूहाकडे आधी होती आणि त्यानंतर ती पुन्हा जेव्हा टाटा समूहाकडे आली तर त्यानंतर त्याची भरारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि असे हे रतन टाटा आणि त्यांनी अखेरचा श्वास जो आहे तो आपल्याला घेतलेला पाहायला मिळाला. आणि त्यांच्या या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची होती म्हणजे त्यांचं शिक्षण सुद्धा जर गौरी आपण पाहिलं तर ते आर्किटेक्चर होते. त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग सुद्धा केलं होतं. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर या सगळ्याचा फायदा त्यांना त्यांच्या संपूर्ण या जीवनाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा पाहायला मिळाला होता. आणि असं हे टाटा समूहाचं नेतृत्व जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि याच नेतृत्वाची अखेर प्राणज्योत जी आहे ती मालवलेली जी आहे ती पाहायला मिळाली. त्यांनी अनेक
महत्वाच्या भूमिका ज्या आहेत त्या सुद्धा बजावलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर एक आपुलकी, एक बांधिलकी जी आहे समाजाप्रतीची, ती रतन टाटांची आपल्याला पाहायला मिळत होती. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं की समाजाप्रती असलेलं प्रेम, समाजाप्रती असलेली बांधिलकी ही त्यांनी वेळोवेळी समाजासाठी दाखवून दिली, देशाच्या हितासाठी दाखवून दिली. आणि त्यामुळेच कुठेतरी ते रतन टाटा होते. त्यांच्या नावात जे आपण पाहायला मिळतं रतन, ते रत्न आज जे आहे ते आपल्याला कुठेतरी या देशाला हा खूप मोठा काय म्हणू शकतो आपण, देशाने तो हिरा जो आहे तो गमावलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जर आपण गौरी पाहिलं तर प्रत्येकाच्या मुखी आज एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की असा व्यक्ती पुन्हा होणे नाही. कारण की त्यांनी, जसं मी म्हटलं की त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या सगळं जे आहे ते सांगून जाताना पाहायला मिळतात. आज अनेकांचं आयुष्य जे आहे ते रतन टाटांमुळे बदललं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक सर्वसामान्य व्यक्ती ते थेट व्यावसायिक दृष्ट्या असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, आपल्या आयुष्यात जो बदल घडलाय तो रतन टाटांमुळे घडलाय. असे अनेक व्यक्ती जे आहेत ते रतन टाटांनी घडवलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी आज प्रत्येकाचे डोळे जे आहेत ते भावुक झालेले पाहायला मिळतात. कारण की हा एवढा मोठा व्यक्ती होता ज्याचं नाव हे जगभरात होतं. एक प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योगपती ते होते आणि त्यांच्या स्वभावात सुद्धा ते कधी आपल्याला जाणवलं नाही. कारण की त्यांनी कधी ते जाणवू दिलं नाही. प्रत्येकाशी ते आपुलकीने, प्रेमाने वागताना पाहायला मिळत होते त्यांच्या संपूर्ण या प्रवासामध्ये. अगदी ते आत्ता जे वृद्ध काळात होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक कार्य जे आहे ते केलेले पाहायला मिळाले. आपण जर पाहिलं तर संपूर्ण प्रत्येक ठिकाणी जे आहे ती आता हळहळ व्यक्त जी आहे ती केली जाते. आणि या सगळ्या याच्यात जर आपण गौरी महत्वाचं जर पाहिलं तर रतन टाटा ज्यांनी ज्या प्रकारे समाजासाठी कार्य केलं आणि त्याच गोष्टी जर पाहिलं तर या ठिकाणी आता हळूहळू जे आहेत त्यांचे जे त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत ते आता या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमतात. मात्र पोलिसांकडून सुद्धा त्यांना विनवणी केली जाते की या ठिकाणी गर्दी करायची नाहीये. कारण की त्यांचं पार्थिव जे आहे ते आता थोड्याच वेळात NCPA या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. आणि त्यामुळे निवासस्थानाबाहेर जे आहे ती कोणीही गर्दी करू नये असं पोलिसांकडून आवाहन करण्यात आले. पोलिसांकडून तसा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेला आहे. माझ्या मागची पुन्हा मी दृश्य दाखवेल. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गौरी पोलीस जे आहे ते पोलीस बंदोबस्त आहे. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर शासकीय नक्कीच इतमामात तुझ्याकडे पुन्हा जे एकदा आहे ते